पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. लाऊड अपील आणि अपील उचलून धरलाय. एक्झिबिशन मॅच आपल्याला पाहायला मिळेल ठीक 9 वाजता जय शिरगाव परिसर आणि त्यांच्या अगेन्स्ट जय श्रीराम क्रिकेट क्लब बिलालपाडा या दोन संघांमध्ये 40+ ची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आणि 40+ चे लेजंड मात्र नक्कीच इन ॲक्शन मध्ये असतील त्याच्या दिवसामध्ये. इथे नक्कीच अक्रॉस द बॅटने खेळला जातो. लॉंगन मध्ये क्षेत्ररक्षक नक्कीच आहे. डाऊन द बॉल फील्डर पकडला जाईल आणि संपला फलंदाजाचा खेळ. विकेट जाईल. आला पावली गोविंदला मात्र डगआउट मध्ये. खेळ मैदानाच्या झाला. पहिल्या चेंडूवरती षटकार आला आणि त्यानंतरच्या 2 चेंडूवरती 2 सफलता मात्र या ठिकाणी प्राप्त करताना पाहायला मिळतोय मिस्टर रोशन आपल्याला पाहायला मिळतोय. आणि पहिल्या षटकामध्ये सुद्धा 2 विकेट मिळवले होते. या षटकामध्ये सुद्धा मात्र 2 विकेट मिळवलेत म्हणजे 4 विकेट होल्स मात्र नक्कीच पूर्ण केल्यात. अजून इथून 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. तिसऱ्या षटकामधील टीमची टोटल फलकावरती 20 या आकड्यावरती नवीन फलंदाज मैदानाच्या दाखल झाला. राहुल आपल्याला पाहायला मिळतो. आता राहुलवरती जबाबदारी असणार आहे. मागच्या मॅच मध्ये विथ द बॉल नक्कीच चांगली कामगिरी केली होती. आता इथे बॅटिंग करावी लागणार आहे कारण संघ अडचणी सापडलाय. फक्त 20 फलकावरती पाहायला मिळतोय. अजूनही नक्कीच इथून 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 2.3 षटकांचा खेळ बाकी आहे म्हणजे जवळजवळ 15 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आता येणाऱ्या 15 चेंडूंमध्ये मोठे फटके कुठं खेळावे लागणार आहेत. धावा मात्र जमवायला लागणार आहेत. बाउन्सर या ठिकाणी पाहायला मिळाला. इथे अपील नक्कीच केला आणि हॅट्रिक मात्र नक्कीच पूर्ण केली जाते. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे रोशनसाठी. या स्पर्धेमध्ये नक्कीच हॅट्रिक. चषक 2024 मधली ही दुसरी हॅट्रिक मात्र साध्य केली ती म्हणजेच रोशन या गोलंदाजाने. पहिला विकेट आला तो म्हणजेच लेग बी बोर्डच्या रूपामध्ये. त्यानंतर कॅचअपच्या रूपामध्ये. तिसरा विकेट आला कॉट बँचच्या रूपामध्ये. अॅक्युरेसीचं एक उत्तम उदाहरण मात्र दिलंय आणि त्याचबरोबर 5 सुद्धा मात्र पूर्ण केला. याआधी अर्नाळा संघाचा गोलंदाज हर्षदने मात्र नक्कीच 5 पूर्ण केला होता. आणि या मॅच मध्ये रोशन आपल्याला पाहायला मिळतोय. पूर्णपणे नक्कीच डिस्ट्रॉय केलाय ते म्हणजेच ध्रुव 11 गोखेरे संघाला. संतोष मात्र बाद झाल्यानंतर त्यांची उणीव कुठेतरी भासली. चांगल्या धावा मात्र जमायला हवा होता परंतु त्या धावा मात्र आलेल्या नाहीयेत. 20 फलकावरती लागल्या गेल्यात. 20 या धावसंख्येवरती जवळजवळ आपण पाहू शकतात 20 या धावसंख्येवरती 6 विकेट मात्र गमावल्यात ते म्हणजेच टीम ध्रुव 11